श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। माझीच तब्येत थोडी बिघडल्यामुळे आज सकाळी मी कालचाच व्हिडिओ रिपीट टाकला, कारण काल तो खूप जणांनी पाहिला नव्हता तुळशी लग्नाचा, म्हणून तोच रिपीट टाकला आणि आजही तो बऱ्याच जणांनी नाहीच पाहिला। त्यामुळे आज संध्याकाळी म्हटलं तब्येत बरी नाही आहे, तरीही महत्त्वाचे व्हिडिओ हे केलेच पाहिजेत। तर आजचा व्हिडिओ आहे तो आपला देव उठणी एकादशी, कार्तिकी एकादशी ज्याला म्हटलं जातं किंवा देव उठणी एकादशी ज्याला म्हटलं जातं त्यावरचा व्हिडिओ आहे। तर उद्या आहे देव उठणी एकादशी आणि त्याच विषयावरची माहिती, सेवा, उपाय हे घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेले आहे। नमस्कार, मी सुनेत्रा तुमच्या सगळ्यांना सर्वप्रथम मनापासून नमस्कार करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे देव उठणी एकादशी। आपल्याला सकाळी सगळ्यांना सर्वप्रथम लवकर उठायचं आहे। अजून एक सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उद्या तुळशीची पानं लागणार आहेत। उद्या तुळस तोडायची नाहीये, विकत तुम्ही तुळशी पत्र आणू शकता। उद्या आज संध्याकाळी सगळीकडे तुळस विकत मिळते, तुम्ही आणू शकता, कारण आता हा व्हिडिओ तुम्ही थोडासा उशिरा बघत आहात आणि तुळस नसेल तरी उपाय सांगणार आहे आणि तुळशीचे पण उपाय सांगणार आहे। दोन्हीही तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून कुणाकडूनच सेवा किंवा उपाय करायचे राहून जाऊ नयेत। देव उठणी एकादशीला आपले जे विष्णू देव असतात, साक्षात भगवान विष्णुदेव, ते शेष निद्रेत म्हणजे 4 महिन्याच्या कालावधीत ते झोपलेले असतात, शयन निद्रेत असतात। त्यातून देव उठणी एकादशी दिवशी ते उठतात आणि सगळा लेखाजोखा जो असतो तो आपल्याकडे घेतात आणि त्या दिवशीपासून नवीन चांगल्या कार्यांना म्हणजे लग्नाला वगैरे समारंभाला सुरुवात होते, तुळशी लग्नांना सुरुवात होते आणि या दिवशीपासून आपण परत एकदा सगळी शुभ कामे करायला सुरुवात करू शकतो असं म्हटलं जातं। म्हणजे लग्न कार्य वगैरे जे असतील, वास्तुशांती असतील, हे आपण यानंतर सगळे काही कार्य करू शकतो असं देव उठणी एकादशीला महत्त्व आहे। देव उठणी एकादशी दिवशी म्हणजे कार्तिक एकादशी दिवशी पासून आपण एकादशीचे उपवास सुद्धा धरू शकतो। त्यासाठी तुम्हाला देवापुढे बसून संकल्प करायचा आहे, हातात फूल, पाणी, अक्षता घेऊन, की यापुढे मी एकादशीचे व्रत धरत आहे आणि ते व्रत माझ्याकडून धरले जावे, मला त्याच्यामध्ये तेवढी ताकद मिळावी आणि मी ते श्रद्धेने, भावाने धरू शकावे असं आपल्याला संकल्प करायचा आहे। आणि उद्याच्या एकादशीपासून तुम्ही एकादशीचे उपवास कायमस्वरूपीचे धरू शकता। ज्यांना इच्छा आहे त्यांनी एकादशीचे व्रत जो कोणी धरतो त्याचा संसार साक्षात विष्णू भगवान सांभाळतात अशी मान्यता आहे। म्हणजे त्या व्यक्तीला कशातच कधी कमी पडत नाही। एकादशी दिवशी ज्यांना व्रत धरणे जमत नाही त्यांनी किमान तांदूळ म्हणजे भात खाऊ नयेत असे शास्त्र सांगते। चुकूनही एकादशी दिवशी दोन्ही वेळेस भात खायचा नाहीये। आता उद्याचे व्रत जे धरणार आहेत त्यांनी परवा दिवशी सकाळी तो उपवास सोडायचा आहे। एकादशीचा उद्याचा जो उपवास आहे तो दोन्ही वेळेस धरला जातो आणि परवा दिवशी सकाळी सोडला जातो। काही भागांमध्ये संध्याकाळीही उपवास सोडला जातो, फक्त भात खायचा नाहीये उपवास सोडताना, हे लक्षात ठेवा। आपल्याला उद्यापासून जसं एकादशीचं व्रत धरू शकतो तसेच उद्यापासून आपण काही सेवांना सुरुवात करू शकतो। उद्यापासून तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ दररोज जर मनोभावे केलात तर तुमच्या आयुष्यात संपत्ती, संतती, आयु, आरोग्य या कशाचीही कमतरता राहणार नाही। विष्णू सहस्त्रनाम म्हणायला किमान म्हणजे स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वेगळे आहे, विष्णू सहस्त्र नामावली वेगळी आहे, तर या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका। स्तोत्र जे आहे ते आपल्याला पठण करायचे आहेत किंवा मग 1000 नावे पठण करायचे आहेत। दोन्हीतली कोणतीही सेवा उद्या तर तुम्हाला करायचीच आहे आणि उद्यापासून दररोज ही सेवा जो कोणी नियमितपणे करेल त्याच्या आयुष्यामध्ये कधीच धनाची कमतरता भासणार नाही। म्हणजे किमान खाऊन पिऊन सुखी आणि सुखी कुटुंब जे आपण ज्याला म्हणतो की एक मिडल क्लास सुखी कुटुंब आपण जगू शकतो। असं नाही तुम्हाला सांगणार की त्यातून तुम्हाला लाखो करोड रुपये मिळतील, पण संपत्ती, सुख, समाधान हे सर्व काही तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील बरेच प्रॉब्लेम यामुळे दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल। उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, गंगाजल घ्यायचे आहे आणि उंबरठ्यावर उद्या गंगाजल शिंपडायचे आहे। घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला गंगाजल शिंपडायचे आहे
सगळ्यात प्रथम स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला उंबऱ्यावर गंगाजल शिंपडायचे आहे, हळदीचे लेपन करायचे आहे, दरवाजावर स्वस्तिक काढायचे आहे। त्यानंतर घंटी घ्यायची आहे, स्वच्छ केर फरशी हे झाल्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडत एका हाताने घंटी आणि एका हाताने गंगाजल शिंपडायचे आहे। यामुळे घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होऊन, जर गंगाजल नसेल तर तुम्ही गुलाबजल वापरू शकता। गुलाबजल आणि गंगाजल एकत्र करून सुद्धा वापरू शकता। दोन्हीतले एक तरी जल तुमच्याकडे हवे आहे। स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे केले तरीही चालेल। उद्याच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका की तुम्हाला गंगाजल किंवा गुलाबजल सगळ्या कानाकोपऱ्यात एका हातात घंटी आणि एका हातात गंगाजल असा उपाय तुम्हाला छोटासा करायचा आहे। त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला भगवान विष्णूंचा फोटो आपल्या देवघरात असेल किंवा मूर्ती असेल त्याची विधिवत पूजा करायची आहे। फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यांना केशरयुक्त चंदन लावायचे आहे आणि तुम्हाला पिवळ्या रंगाचा भोग म्हणजे पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। केशरयुक्त मिठाई असेल तर जास्त चांगले, कारण केशरयुक्त मिठाई विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांना दोघांनाही अत्यंत जास्त प्रिय आहे। पिवळा प्रसाद केळी दाखवला तरीही चालेल। केळीचा नैवेद्य, बुंदीचे लाडू, बेसनचे लाडू, बेसन बर्फी किंवा पिवळ्या रंगाची कोणतीही बर्फी तुम्ही नैवेद्य दाखवून ती तुम्ही घरामध्ये सगळेजण खाऊ शकता प्रसाद म्हणून। म्हणजे उद्या नाही खाऊ शकत कारण उद्या अर्थातच उपवास आहे। केळ दाखवले तर तुम्ही खाऊ शकता, बाकी असेल ते तुम्ही परवा दिवशी उपवास सोडल्यावर प्रसाद म्हणून खाऊ शकता। त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना हळदीचा टिळा लावायचा आहे। तुमच्याही कपाळी हळद केशर मिश्रित टिळा तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा किंवा 11 माळी जप करायचा आहे। खूप सुंदर उद्याच्या दिवशीसाठी ही सेवा आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ करायचा आहे। 11 माळी ज्यांना शक्य नाही, खरं तर शक्य करा, तेवढा वेळ काढा, फार नाही अर्धा तास तुमचा जाईल आणि विष्णू सहस्त्रनाम मध्ये अर्धा तास जाईल। 1 तास देवासाठी अवश्य काढा आणि उद्या या 2 सेवा तरी नक्की करा। त्याचप्रमाणे उपाय तुम्हाला सांगायचा आहे। तुळशीची 5 पाने, 11 पाने किंवा 21 पाने घ्यायची आहेत। प्रत्येक तुळशीच्या पानावर हळदीचा टिळा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंना किंवा कृष्ण देवाला ती तुळस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत चढवायची आहे आणि ती पाने दुसऱ्या दिवशी तुम्हाला चहामध्ये घालून तुम्हाला तो चहा प्यायचा आहे। म्हणजे त्या पानांचा वापर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचा आहे। त्याचप्रमाणे 1 लोटा जल म्हणजे तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी ठेवायचे आहे। त्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत आणि हे पाणी तुम्हाला देवघरात ठेवायचे आहे भगवान विष्णूंच्या समोर। त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी आणि तांदूळ तुम्हाला कोणत्याही झाडाला घालायचे आहेत। हा सुद्धा एक उपाय आहे, खूप छोटासा पण खूप महत्त्वाचा हा उपाय आहे। हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या आयुष्यात संतती समृद्धी भरभराट येण्यास मदत होईल। आणि ज्यांना खरंच सांगते की एकादशीचे व्रत धरणे हे शुभ मानले जाते, एकादशीचे व्रत जो कोणी करतो त्याला कशाचीही कमतरता पडत नाही। उद्या ज्यांच्या इथे विष्णू भगवानांचे कृष्णाचे मंदिर असेल त्यांनी अवश्य जाऊन दर्शन घ्यावे, मंदिरामध्ये थोड्या वेळ बसावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ मंदिरात किंवा घरात बसून करावा। घरात बसून जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जर तुम्हाला म्हणायला जमत नसेल तर फोनवर लावून द्या, त्याच्या ध्वनीने सुद्धा घरातील निगेटिव्हिटी रिमूव्ह होऊन साक्षात भगवानांचा वास तुमच्या घरामध्ये होईल। आणि या सेवा तुम्हाला उद्या दिवसभरात केव्हाही करायच्या आहेत, जेव्हा तुम्हाला जमतील तेव्हा। व्यंकटेश स्तोत्राचे पठण सुद्धा उद्या केले तरीही ते खूप चांगले आहे। रात्री 12 वाजता केलेत तर उत्तम, अन्यथा तुम्हाला जेव्हा आणि जितका वेळ मिळेल तेवढ्या वेळात तुम्हाला हे करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच सेवा आणि हे उपाय होते, हे अवश्य उद्या नक्की करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। श्री स्वामी समर्थ।